जी निगुडकर दोन्ही संघांचे पुरस्कर्ते सन्मान देत राहुल धावांचा श्रीगणेश झाला तो म्हणजे अभिजित ब्रदर्स या संघाचा आणि धावसंख्या झाली ती म्हणजे एक चेंडू एक धाव अमोल आणि षटकार खूप चांगला षटकार क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवणारा आहा पंच मनोजी दरेकर आपल्याला सांगतात की हा येतोय ब्रँडेड षटकार तो म्हणजे राहुलच्या माध्यमातून आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 24 खूप चांगली फलंदाजी आपण बघू शकता ती चेंडू घेऊन ॲटम राऊंड ऑफ विकेट राहुल साठी फुल पद्धतीचा चेंडू आणि राहुल चौकार येतो तो म्हणजे मिड ऑफच्या दिशेने खूप चांगलं कव्हरचा षटक हाताळायचं आहे तुला मोठे फटके मारून नाही द्यायचे तसेच राहुलला मोठे फटके पाहिजेत स्टेप ऑफ द ग्राउंड डाऊन द ग्राउंड राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार आणि एक मातक सौंदर्य लास्ट चेंडू येतोय विजय पवार टू राहुल राहुल निगुडकर फिनिश इन दोन्ही स्टाईल आणि 6 येत आहेत आणि या 6ने धावसंख्या झाली ती म्हणजे राहुल तुला करायचं आहे लोअर फुलचा चेंडू तटावला तो म्हणजे लेग साइडला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतो तो म्हणजे राहुल आणि पहिल्या चेंडूवरती येतात त्या म्हणजे 4 धावा चेंडूंचा खेळ झालाय अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी राहुलला पुढे सरसात मारलाय तो म्हणजे येतोय तो म्हणजे स्टेजला सलामी देणारा एक चौकार ब्रँडेड असा चौकार येतो राहुलच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा खूप चांगली फलंदाजी करतोय 74 बनवायचे आहेत 74 कशा बनवल्या जातील तर अशा बनवल्या जातील स्टार्टिंगला अग्रेसिव्ह दाखवतात कारण की तुम्हाला चांगले स्ट्रोक आताच खेळायचे वॉच द बॉल अँड हिट द बॉल हेच सूत्र असावं माझ्या मते अभिजित ब्रदर्स यांच्या फलंदाजांचं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन लावलाय तो म्हणजे राहुल साठी कैलास कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये कारण की ही मॅच जीता तो आगे नाही तो घर देखना फटका फ्लेक मी बोल केल राहुल जसा मारतो तसंच आपला सुद्धा राहुल मारतोय आणि कधी मारतो तो अशा मॅच मध्ये मारतोय ज्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे ज्या मॅच मध्ये गरज आहे फ्लिकचा फटका येतो आणि या फ्लिकच्या फटक्याला येतात त्यामध्ये 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचले त्यामध्ये 17 धावा खूप चांगली फलंदाजी बघायला